हाय स्टुडंट्स, बाळांनो, आपला मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकमधील एक्सरसाइज 1.4 सुरू आहे. मागच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.4 मधील पहिले दोन क्वेश्चन अभ्यासलो, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. आजच्या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 3 अभ्यासणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं की जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटवरती डिपेंड आहे आणि जे लॉज आहेत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये जे लॉज दिलेले आहेत ते लॉज तुम्ही 3 ते 4 वेळा लिहून काढायचे आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि त्याच्यावरतीच आता क्वेश्चन नंबर 3 डिपेंड आहे. बाळांनो, क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण त्या लॉजचं रिव्हिजन घेऊया थोडंफार, म्हणजे कोणकोणते लॉज आहेत आणि जे आपल्याला इथं वापरायचे आहेत. बघा बाळांनो, पहिला जो लॉ आहे तो म्हणजे काय, आयडम्पोटेंट लॉ. आयडम्पोटेंट लॉ काय सांगतो, पी अँड पी असेल तर पी किंवा पी ऑर पी असेल तर पी. ओके. त्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ बघा. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो, पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू क्यू अँड पी, ऑर पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलेंट टू क्यू ऑर पी. म्हणजे स्टेटमेंटची अदलाबदल जरी केली कंजंक्शन आणि डिस्जंक्शनमध्ये तरी काही परिणाम होत नाही, आहे तसंच येतं. ओके, ठीक आहे. असोसिएटिव्ह लॉ बघा. असोसिएटिव्ह लॉ, पी अँड इन ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर असेल तर आपण पी अँड क्यू एका ब्रॅकेटमध्ये अँड आर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे ब्रॅकेटचं शॉर्ट आउट करू शकतो आपण असोसिएटिव्ह लॉमध्ये. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय बघितलं होतं आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आतमध्ये प्रोडक्ट केल्यासारखं आणि कॉमन बाहेर काढल्यासारखं सांगितलं होतं बघा मी. पी अँड क्यू ऑर आर असेल तर पी अँड क्यू एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी अँड आर आणि मध्ये ऑरचं साईन. या प्रकारे आपण काय बघितलं तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ आतापर्यंत आपण बघत आलो आहे बघा. निगेशन इन ब्रॅकेट पी अँड क्यू असेल तर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके. त्यानंतर आयडेंटिटी लॉ बघा, सर्वात महत्त्वाचा लॉ. आयडेंटिटी लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला वारंवार वापरावं लागणार आहे इथं. आयडेंटिटी लॉ काय सांगतो बघा, पी अँड टी असेल, पी अँड टी असेल तर पी येतं. पी अँड एफ असेल तर एफ येतं. पी अँड एफ असेल तर एफ येतं. पी ऑर टी असेल तर टी येतं. पी ऑर टी असेल तर टी येतं. आणि पी आर एफ असेल तर पी येतं. काय येतं, पी. हा काय झालं रे, आयडेंटिटी लॉ. आणि हा लक्षात कसं ठेवायचं म्हणलं होतं मी, ज्याच्यावरती ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड आहे तेच येणार पुढं ना. आता पी अँड टीमध्ये बाळांनो, अँडमध्ये टी टी असेल तर टी, एक टी आहे आणि एक पी आहे, मग पीच्या ट्रूथ व्हॅल्यूवर डिपेंड आहे ना, दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणून पी येणार, असं मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ लॉ बघितलं होतं आपण. कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो रे, पी अँड निगेशन पी असेल काय येणार रे, पी अँड निगेशन पी. पी एक स्टेटमेंट आहे अँड निगेशन पी हे दुसरं स्टेटमेंट आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, फॉल्स येणार ना, कारण टी अँड टी असेल तरच टी. पी अँड निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, पीची ट्रूथ व्हॅल्यू टी घेतली तर निगेशन पीची एफ येणार, टी अँड एफ एफ येणार. लक्षात येतं आहे. त्याच प्रकारे आपण पी ऑर निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, टी येणार. लक्षात येते. ह्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉ काय सांगतो बघा, पी ऑर इन ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू असेल तर पी येतं, किंवा पी अँड इन ब्रॅकेटमध्ये पी आर क्यू असेल तरी पीच येतं. ह्याला काय म्हणतो आपण, ॲब्सॉर्प्शन लॉ म्हणतो. त्यानंतर कंडिशनल लॉ आणि बाय कंडिशनल लॉ आपण पाहिलेलेच आहेत. कंडिशनल लॉ काय सांगतो आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन पी ऑर क्यू घेतो आपण. आणि बाय कंडिशनल लॉ काय सांगतो आपल्याला, पी डबल इम्प्लाइज क्यू असेल तर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ओके. आता हे लॉज झाले सगळे. ह्या लॉजवरतीच आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. चला तर बघूया मग क्वेश्चन नंबर 3 त्यातलं पहिले एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3 काय बघू अगोदर आणि मग त्यातलं पहिले एक्झाम्पल बघूया आपण बाळांनो. बघा क्वेश्चन 3 काय दिलं, एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 3, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. ट्रूथ टेबलचा वापर न करता आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके. बघा पहिला क्वेश्चन काय दिला आहे बघा त्यामधील, जो की आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलेंट टू पी अँड क्यू एका ब्रॅकेटमध्ये ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके. काय अडचण. आता प्रूव्ह करायचं म्हणजे एल एच एस आर एच एस घ्यावं. एल एच एस तर घेऊन प्रूव्ह करू शकतो किंवा आर एच एस घेऊन करू शकतो आपण. ओके. मग मी काय केलं, एल एच एस घेतली. एल एच एस इज इक्वल, एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड घेतली, पी डबल इम्प्लाइज क्यू. काय अडचण. आता मला सांगा बाळांनो, आपल्याकडे पी डबल इम्प्लाइज क्यूचं रूल लॉ आहे बघा एक, बाय कंडिशनल लॉ. पी डबल इम्प्लाइज क्यू असेल तर आपण काय करतो, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज बी.
सेकंड स्टेपला मी तेच केलेलं आहे. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. रिझन टाकलं बाय कंडिशनल लॉ. काय अडचण? आता पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी आले. पुन्हा आपल्याकडे कंडिशनल लॉ आहे की पी इम्प्लाइज क्यू असेल तर काय असतं रे? निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे पहिलं इम्प्लाइज दुसरं असेल स्टेटमेंट तर पहिल्याचं निगेशन घेतो ऑर टाकतो आणि दुसरं स्टेटमेंट आहे तसं लिहितो. मग इथं पी इम्प्लाइज क्यूचं काय येणार? निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे पहिल्याचं निगेशन ऑर दुसरं मधलं अँड तसंच इथं पण पुन्हा तोच लॉ वापरणार आहे आपण कंडिशनल लॉ. पहिल्याचं निगेशन ऑर दुसरं स्टेटमेंट घेणार. ह्याला काय म्हणणार आपण? कंडिशनल लॉ म्हणणार. काय म्हणणार? कंडिशनल लॉ. इथून पुढं मात्र महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, लक्षात येत नाहीत. थोडं केअरफुली लक्ष द्यायचं. बघा लक्ष द्या बाळांनो. आता मी काय करणार आहे? प्रोडक्ट जसा करतो आपण 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट जसा करतो पहिल्या ब्रॅकेटनं दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक नंबरला आपण किंवा प्रत्येक व्हॅल्यूला काय करतो रे? मल्टिपल जसं करतो त्याच पद्धतीने मी इथं करणार आहे. या पूर्ण ब्रॅकेटनं पहिल्यांदा या नंबरला मल्टिपल करायचं, नंतर या नंबरला मल्टिपल करणार. मी मल्टिपल करणार, ॲक्च्युली मल्टिपल करणार आहे का मी इथं? करणार नाही. त्या पद्धतीने करणार आहे मी. हा ब्रॅकेट घेणार, मधलं साईन घेणार आणि ह्यातला पहिला नंबर घेणार. पुन्हा हा ब्रॅकेट घेणार, मधलं साईन घेणार, हा दुसरा नंबर आणि दोघाच्या मध्ये ऑरचं साईन टाकणार मी. बघा कसं करतोय मी. बघा हा ब्रॅकेट घेतला, ओके, अँड घेतलं मधलं साईन आणि पहिला नंबर घेतला. काय अडचण? ह्या 2 नंबरच्या मध्ये कोणतं साईन आहे रे? ऑर. मग मी ऑर टाकलं मध्ये, पहिल्याला स्क्वेअर ब्रॅकेट दिला. पुन्हा हा ब्रॅकेट घेतला, यातला दुसरा नंबर घेतला, मधलं साईन घेतलं, ब्रॅकेट दुसरा नंबर मधलं साईन. म्हणजे निगेशन पी ऑर क्यू अँड पी आलं. पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू आलं. ह्या दोघाच्या मध्ये कसलं साईन आहे रे? ऑरचं आहे. मी ऑर टाकलं, दोघाला स्क्वेअर ब्रॅकेट दिलं. हे जे मी केलं याला कोणता लॉ म्हणतो आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. कसला? डिस्ट्रीब्युटिव्ह. मल्टिपल केल्यासारखं. ओके. आता पुन्हा अजून एकदा मी अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा यूज करणार आहे इथं. बघा निगेशन पी ऑर क्यू हा ब्रॅकेट आहे अँड निगेशन क्यू बाहेर आहे. इथं पण काय? निगेशन पी ऑर क्यू ब्रॅकेट आहे अँड पी बाहेर आहे. ते अँड निगेशन क्यू ना आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, अँड पी आपण पुन्हा आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. अँड निगेशन क्यू आतमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. बघा काय येणार आहे? निगेशन पी अँड निगेशन क्यू पहिल्या ब्रॅकेटमध्ये, मधलं साईन आहे तसंच. पुन्हा क्यू अँड निगेशन क्यू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. म्हणजे ह्या निगेशन क्यूने मी पहिल्या नंबर निगेशन पीला आणि क्यूला काय केलं? डिस्ट्रीब्यूट केलं अँडनं. ओके. मधलं साईन आहे तसं लिहिलं, स्क्वेअर ब्रॅकेट केला. म्हणजे ह्याचे 2 ब्रॅकेट तयार झाले पहिल्याचे. त्यानंतर पी न करा, पी निगेशन पी आहे, मध्ये अँड आहे म्हणजे निगेशन पी अँड पी येणार पहिलं, मधलं ऑर साईन तसंच. पुन्हा दुसरा नंबर दुसरं स्टेटमेंट क्यू अँड पी येणार, क्यू अँड पी. ओके. स्क्वेअर ब्रॅकेट. अगेन मी काय केलं इथं? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. काय अडचण आहे का बाळांनो? थोडं लॉज जर लक्षात असतील किंवा लॉज जर तुम्ही परफेक्ट पाठ केले असतील तर हे लक्षात कळणार तुम्हाला. नाहीतर मग कुणी जर शिकवलं तर समजणार नाही. हे लक्षात आलं तुमच्या? आता बघा पुढं सगळ्यात महत्त्वाचं ह्या स्टेपला बघा, इथल्या हे आणि हे कॉम्बिनेशन क्यू अँड निगेशन क्यू आणि निगेशन पी अँड पी. बघा आपण आत्ताच लॉज पाहिले होते. बघा काय पाहिले होते? लॉज पाहिले होते आणि त्यामध्ये कॉम्प्लिमेंट लॉ पाहिला होता. कुठला लॉ पाहिला होता? कॉम्प्लिमेंट लॉ पाहिला होता. बघा बाळांनो, एखादं स्टेटमेंट अँड त्याचं निगेशन असेल तर काय तरी एखादं स्टेटमेंट अँड त्या स्टेटमेंटचं निगेशन असेल तर एफ येतं. सांगितलं होतं ना मी काय येतं? एफ. पुन्हा इथं तेच आहे बघा, स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन आहे, मध्ये अँड आहे बघा, म्हणजे पुन्हा इथं काय येणार? एफ येणार. लक्षात येतं आहे? कुठला लॉ वापरतो आहे आपण इथं? कॉम्प्लिमेंट लॉ. बघा पहिला ब्रॅकेट आहे तसं लिहिला, ऑर तसंच स्टेटमेंट अँड त्याचं निगेशन एफ येणार कॉम्प्लिमेंट लॉनुसार, मधलं ऑर तसंच स्टेटमेंट अँड त्याचं निगेशन किंवा निगेशन स्टेटमेंट अँड त्याचं ओरिजिनल स्टेटमेंट यांचं ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? एफ येणार. मधलं ऑर तसंच दुसरा ब्रॅकेट आहे तसा लिहिला. काय वापरला मी? कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. हे एफ कुठून आलं रे? कॉम्प्लिमेंट लॉवरून आलं. बरोबर आहे. पुन्हा आता आयडेंटिटी लॉ आठवा बाळांनो. एखादं स्टेटमेंट ऑर एफ असेल, एखादं स्टेटमेंट ऑर एफ. बघा की स्टेटमेंट ऑर एफ, एफ ही ट्रूथ व्हॅल्यू आहे आणि स्टेटमेंट आहे. ऑरचा नियम काय सांगतो? एफ एफ असेल तरच एफ. मग स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूवर डिपेंड आहे ना येणारी ट्रूथ व्हॅल्यू. स्टेटमेंट जर एफ असेल तर एफ येणार ट्रूथ व्हॅल्यू, स्टेटमेंट टी असेल तर टी ऑर एफ टी येणार. लक्षात आहे? म्हणजे आयडेंटिटी लॉकडे पुन्हा जाणार मी. हे स्टेटमेंट
ऑर एफ म्हणजे हा ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू हे एक स्टेटमेंट मानलं मी. ऑर एफ असेल तर ते स्टेटमेंटच राहणार ना इथं खाली, बरोबर आहे. मधलं ऑरचं चिन्ह तसंच. पुन्हा स्टेटमेंट ऑर एफ असेल तर पुन्हा स्टेटमेंट राहणार आहे तसं. कुठल्या लॉनुसार बाळांनो, हे कुठल्या लॉनुसार लिहिलं मी इथलं सांगा. हे खाली कम्युटेटिव्ह लॉ वापरला आहे. आता हे स्टेटमेंट आणि एफ, स्टेटमेंट ऑर एफ असेल तर स्टेटमेंट येतं. हे कशानुसार लिहिलं मी बाळांनो, आयडेंटिटी लॉनुसार लिहिलं. इथं लॉ लिहायचा राहिला आपला, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉनुसार मी ही स्टेप लिहिली. लक्षात येते. आता बाळांनो 2 नंबरचा लॉ पाहिला होता बघा मी, कम्युटेटिव्ह लॉ. काय सांगतो रे, पी अँड क्यू असेल तर क्यू अँड पी घेऊ शकतोय, किंवा पी ऑर क्यू असेल तर क्यू ऑर पी घेऊ शकतोय. स्टेटमेंटची अदलाबदल करून आपण कंजंक्शन आणि डिस्टिंक्शनमध्ये लिहू शकतोय. तेच करायचं आहे मला. इथं मला प्रूफमध्ये पी अँड क्यू आहे, मी इथं क्यू अँड पी आहे. मी पी अँड क्यू लिहिलं काय आणि क्यू अँड पी लिहिलं काय अडचण आहे का रे. मग सुरुवातीला लिहायचं आहे म्हणून मी सुरुवातीला लिहिणार. तिथं सुरुवातीला ना पी अँड क्यू हा ब्रॅकेट इथं लिहिला, फक्त त्यातलं स्टेटमेंट इंटरचेंज केले, व्हॅल्यू चेंज होणार आहे का, होणार नाही. पी अँड क्यू लिहिलं, हा ब्रॅकेट अगोदर लिहिला, मध्ये ऑरचं चिन्ह आणि दुसरा ब्रॅकेट नंतर लिहिला. ह्या ब्रॅकेटची किंवा स्टेटमेंटची अदलाबदल करतो म्हणजे आपण काय वापरतो रे, कम्युटेटिव्ह लॉ वापरतो. कुठला लॉ, कम्युटेटिव्ह लॉ वापरतो. मग ह्याच्याकडे बघा आणि याच्या आर एच एसकडे बघा, सेम येतं आहे का, सेम आहे. इज इक्वल टू काय म्हणणार, आर एच एस. हे काय झालं, प्रूव्ह झालं बाळांनो. मग एल एच एस आणि आर एच एस इक्वल आली की ते पुन्हा स्टेटमेंट आहे तसं लिहायचं. सो दॅट एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, सो दॅट पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू विच इज प्रूव्ड. काय अडचण आहे ह्याच्यामध्ये, खूप सोपा पार्ट आहे बाळांनो. फक्त लॉज तुम्हाला पाठ करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, हे लिहून घ्या. तर बाळांनो आता क्वेश्चन 3 मधील नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता नेक्स्ट पहिला क्वेश्चन बघितला आपण. आता जो 2nd नंबरचा क्वेश्चन आहे तो खूप सोपा क्वेश्चन आहे, लगेचच 2 स्टेपमध्ये तुम्हाला प्रूफ मिळतं. तो क्वेश्चन तुम्ही होमवर्कला करा. मी 3rd नंबरचा आणि 4th नंबरचा क्वेश्चन घेतो की थोडेफार मोठे आहेत क्वेश्चन. मग 3rd नंबरचा क्वेश्चन घेऊया, त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन घेऊया. बघा 3rd नंबरचा क्वेश्चन काय आहे रे, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू. चला तर मग हे जे एल एच एस घेऊया अगोदर. एल एच एस इज इक्वल टू पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. बाळांनो ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथलं अँड क्यू आणि इथलं अँड क्यू सेम आहे बघा. म्हणजे मला पुढं काहीतरी करता येतं आहे, बरोबर आहे. त्याच्यावरती काहीतरी मी प्रोसेस करू शकतोय, म्हणून मी हे 2 ब्रॅकेट अगोदर एकत्र करतो. खालच्या स्टेपला काय केलं मी, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू स्क्वेअर ब्रॅकेट दिलं, एका ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि ऑर पी अँड निगेशन क्यू पुढच्या ब्रॅकेटमध्ये घेतलं, सेपरेट केलं त्याला. असं करतो म्हणजे कुठला लॉ वापरतो आपण, असोसिएटिव्ह लॉ वापरतो, ब्रॅकेट टाकतो म्हणजे. त्यानंतर बघा पुन्हा बाळांनो इथं अँड क्यू आहे, इथं अँड क्यू आहे. मग सांगितल्याप्रमाणे दोन्हीकडे पण अँड क्यू आहे. मी अँड क्यू बाहेर काढू शकतो ना कॉमन. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार अँड क्यू मी बाहेर काढू शकतोय का, काढू शकतो. इथलं अँड क्यू मी बाहेर काढलं, इथं बघा अँड क्यू घेतलं का बाहेर कॉमन. मग अँड क्यू बाहेर गेलं तर इथलं पी राहिलं, इथलं निगेशन पी राहिलं, मधलं चिन्ह राहिलं ऑर. म्हणजे पी ऑर निगेशन पी ब्रॅकेटमध्ये राहिलं, अँड क्यू बाहेर घेतलं मी, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ऑर पी अँड निगेशन क्यू आहे तसंच. ह्याला काय म्हणतो आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. आता बाळांनो पी ऑर निगेशन पीकडे बघा बरं. इथं पी ऑर निगेशन पी आहे बघा. पी ऑर निगेशन पी असेल तर टी येतं. कोणत्या लॉमध्ये रे, कॉम्प्लिमेंट लॉनुसार पी ऑर निगेशन पी असेल तर काय येतं, टी येतं. मग मी इथं काय करणार, खालच्या पायरीला ह्याची व्हॅल्यू, ह्या पी ऑर निगेशन पीची व्हॅल्यू टी लिहिली. कुठल्या लॉनुसार रे, कॉम्प्लिमेंट लॉनुसार. अँड क्यू पुढचं तसंच, ऑर पी अँड निगेशन क्यू तसंच. आता टी अँड एखादं स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट अँड टी असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय येते, स्टेटमेंटवर डिपेंड असते ना. अँड मध्ये चिन्ह टी आहे, स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूवर डिपेंड असणार ना, त्या कॉम्बिनेशनची ट्रूथ व्हॅल्यू. मग काय येणार रे, टी अँड क्यू किंवा टी अँड एखादं स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट अँड टी असेल तर स्टेटमेंट येतं. म्हणजे क्यू राहिलं का, स्टेटमेंट आहे तसं.
ऑर पी अँड निगेशन क्यू आहे तसं हे कोणत्या लॉनुसार मी इथं लिहिलं रे आयडेंटिटी लॉनुसार मी टी अँड क्यूचं क्यू लिहिलं कळतंय ओके आता बाळांनो क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू आहे आतमध्ये मी डिस्ट्रीब्यूट करणार बघा काय करणार अजून मला अपेक्षित आन्सर मिळालं नाही ना मला पी ऑर क्यू आणायचं आहे म्हणून मी पुन्हा डिस्ट्रीब्यूट करणार बघा क्यू ऑर पी क्यूनं पी मध्ये ऑर चिन्ह घेणार क्यू ऑर पी घेणार एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर निगेशन क्यू घेणार मधलं साईन आहे तसं अँडचं म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणार क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय म्हणणार याला रे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणणार कसला लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पुन्हा या ठिकाणी पी ऑर निगेशन पीचं आपण टी घेतलं होतं तसं क्यू ऑर निगेशन क्यूचं काय येणार टी येणार कुठल्या लॉनुसार कॉम्प्लिमेंट लॉनुसार कुठल्या कॉम्प्लिमेंट लॉनुसार आणि पुन्हा त्याच्या खालच्या पायरीलाच आपण स्टेटमेंट अँड टी असेल तर स्टेटमेंट घेतलं होतं इथं पण स्टेटमेंट अँड टी आहे बघा काय घेणार मी स्टेटमेंट घेणार म्हणजे हे स्टेटमेंट म्हणा की ब्रॅकेट म्हणजे स्टेटमेंट अँड टी स्टेटमेंट म्हणजे क्यू ऑर पी अँड टी असेल तर क्यू ऑर पी येणार कुठल्या लॉनुसार आयडेंटिटी लॉनुसार कोणत्या आयडेंटिटी लॉनुसार आता आपल्याला इथं क्यू ऑर पी आले आपल्याला आन्सर काढायचा पी ऑर क्यू इंटरचेंज करा पी ऑर क्यू करा असं करतो म्हणजे आपण कुठला लॉ वापरतो कम्युटेटिव्ह लॉ वापरतो काय वापरतो कम्युटेटिव्ह लॉ आणि हे जे मिळालेलं आहे हे म्हणजेच काय आहे रे आर एच एस आहे काय आहे आर एच एस बरोबर आहे का म्हणून मी काय म्हणणार इथं एल एच एस इज इक्वल टू आर एच एस सो दॅट पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू इज इक्वल टू पी ऑर क्यू हे एक्झाम्पल इथं संपलं काय अवघड आहे का बाळांनो ओके लिहून घ्या आता 4 नंबरचं एक क्वेश्चन बघूया म्हणजे एक्सरसाइज इथं संपतोय आपला बाळांनो आता 3rd नंबरचा क्वेश्चन पाहिला आपण आता 4 नंबरचा क्वेश्चन बघूया चला तर बघूया मग 4 नंबरचा क्वेश्चन काय negation in bracket P or negation Q in first bracket implies in second bracket P and negation Q बघा P or negation Q implies P and negation Q बाहेर निगेशनचं साइन आहे इज इक्विव्हॅलंट टू P or negation Q and negation P or Q हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS घेतली मी LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड घेतली लेफ्ट हँड साईड घेतली निगेशन ऑफ P और निगेशन Q इम्प्लाइज P अँड निगेशन Q ही काय घेतली मी LHS घेतली आता बाळांनो जर समजा निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q असेल तर आपण काय करतो रे P अँड निगेशन Q घेतो ना बरोबर आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशननुसार पहिलं स्टेटमेंट इम्प्लाइज दुसरं स्टेटमेंट पहिलं तसंच लिहितो अँड दुसऱ्याचं निगेशन घेतो तसंच इथं करणार आहे मी ह्याला पहिलं स्टेटमेंट माना ह्याला दुसरं स्टेटमेंट माना पहिलं तसंच ठेवलं अँड घेतलं दुसऱ्याचं निगेशन घेतलं म्हणजे पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन इन ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू ह्याला काय म्हणतो आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणतो काय म्हणतो निगेशन ऑफ इम्प्लिकेशन लक्षात येते हे नाव नाही लक्षात आलं तर हे रिझन टाकायचं सरळ सरळ ओके बघा लक्ष द्या आता पहिला ब्रॅकेट आहे तसंच लिहिलं आहे मी अँड तसंच घेतोय पुन्हा इथं निगेशन इन ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू आहे ना म्हणजे कंजंक्शन आहे बघा बाहेर निगेशन आहे म्हणजे कंजंक्शनचं निगेशन काय करतो आपण समजा निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर आपण काय करतो रे निगेशन पी ऑर निगेशन क्यू ह्यालाच आपण डी मॉर्गन्स लॉ आपण म्हणू शकतो काय म्हणतो डी मॉर्गन्स लॉ म्हणजे पहिलं स्टेटमेंट अँड दुसरं स्टेटमेंट असेल आणि त्याचं निगेशन घ्यायचं तर पहिल्याचं निगेशन करणार निगेशन पी घेतलं अँडचं काय करणार ऑर करणार आणि दुसऱ्याचं निगेशन आता इथं निगेशन क्यू ऑलरेडी आहे त्याचं पण पुन्हा निगेशन घेतलं मी ह्याला आपण काय म्हणतो निगेशन ऑफ कंजंक्शन किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह डी मॉर्गन्स लॉ आपण म्हणू शकतोय किंवा निगेशन ऑफ कंजंक्शन म्हटलं तरी चालतं ही स्टेप कशा आणली कळलं का या ब्रॅकेटमध्ये निगेशन वापरलं आहे मी पहिल्याचं निगेशन घेतलं अँडचं ऑर केलं दुसऱ्याचं निगेशन घेतलं आता बघा त्याच्या खालच्या स्टेपला पहिला ब्रॅकेट आहे तसं लिहिला पी ऑर निगेशन क्यूचा अँड तसंच निगेशन पी ऑर निगेशनचं निगेशन असेल तर ओरिजिनल स्टेटमेंट मिळतं ना निगेशन ऑफ निगेशन क्यू असेल तर मी क्यू घेणार निगेशन पी ऑर क्यू येणार निगेशन ऑफ निगेशन म्हणणार आणि हे जे मिळालेलं आहे ते आर एच एस आहे का बघा रे बाळांनो पी ऑर निगेशन क्यू आहे की पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू निगेशन पी ऑर क्यू प्रूव्ह झालं आपलं एल एच एस इज इक्वल टू आर एच एस विच इज प्रूव्ड ओके काय अडचण बाळांनो आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये
टोटल 4 क्वेश्चन होते, त्यातला पहिला मी घेतला, दुसरा सोपा होता म्हणून तुम्हाला घरी होमवर्कला दिला, तिसरा आणि चौथा पुन्हा मीच घेतलेला आहे. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत हे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक हे पाहणार आहे. त्यामध्ये आपल्याला स्विचिंग सर्किट पाहिजेत. ओके, आणि त्या स्विचिंग सर्किटमध्येही सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट करताना आपल्याला ह्याचा वापर करावा लागणार आहे. जे लॉज आपण आता ज्याचं प्रूफ घेतलेलं आहे का, समजा एखादं स्विचिंग सर्किट दिले तुम्हाला किंवा एखादं कॉम्बिनेशन दिले आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला, तर तिथं आपल्याला लॉज वापरावे लागणार आहेत. म्हणजे पुढच्याही एक्सरसाइजमध्ये या लॉजचा तुम्हाला वापर होणार आहे. एक्सरसाइज 1.5 ॲक्च्युली पुस्तकात एक्सरसाइज 1.5 म्हणून दिलेलं नाही, पण पुस्तकामध्येच आन्सर की जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.5 आहे. म्हणजे त्यांचं प्रिंटिंग करताना राहिलेलं आहे बहुतेक. ओके, आता पुढच्या लेक्चरला आपण ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये स्विचिंग सर्किट, ट्रूथ टेबल, स्विचिंग सर्किटचं आउटपुट आणि इनपुट टेबल. ओके, इनपुट आणि आउटपुट टेबल आपण बघणार आहोत, किंवा स्विचिंग टेबल पण म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, आज आपला मॅथमॅटिकल लॉजिकमधील एक्सरसाइज 1.4 हा संपलेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण स्विचिंग सर्किट, स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट टेबल, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक हे अभ्यासणार आहोत. इथं आपण थांबूया. धन्यवाद.